मुंबईमध्ये मतदार याद्यांमधली जवळपास 90,000 दुबार नावं वगळण्यात आली आहेत। एक्सेल आणि मनपा कर्मचाऱ्यांनी सॉफ्टवेअर बनवून शोधली दुबार नावं। मुंबईतल्या मतदार याद्यांमध्ये आहेत 11 लाख दुबार नावं। पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना मनसे युती करण्याची स्थानिक नेत्यांची तयारी। जागा वाटपामध्ये कोणतेही आढेवेढे न घेण्याची स्थानिक नेत्यांची भूमिका। शिवसेना मनसे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची साथ घेण्याच्या तयारीत आहे। सांगलीच्या जत तालुक्यामधील संख हा वेगळा तालुका जाहीर करा। संखमधल्या ग्रामस्थांचं बेमुदत आमरण उपोषण। संखमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नागरिकांचं आंदोलन। सांगलीच्या उरुण ईश्वरपूरमध्ये हॉकी स्पर्धेच्या मैदानात 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी। व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। वादाच्या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार नाही। पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील फरार असलेला माजी नगरसेवक किसन तापकीरवरती मकोका अंतर्गत कारवाई। चरोलीमधल्या एका व्यावसायिकाची हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तापकीरसह 6 जणांवरती कारवाई। टेरर फंडिंग केल्याची भीती दाखवत निवृत्त अधिकाऱ्याची 80 लाख रुपयांची सायबर फसवणूक। व्हिडिओ कॉलमध्ये पोलिसांच्या वेशात सायबर भामट्यांनी या वृद्धाला धमकावलं। अहिल्यानगरच्या पारनेरमधील पिंपळी गावामध्ये 4था बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात यश आलंय। आतापर्यंत पारनेर तालुक्यामध्ये 4 बिबटे जेरबंद। नाशिकमधल्या मालेगावच्या खाकुर्डीमध्ये विहिरीमध्ये बिबट्या पडलेला होता। अन्न पाण्याच्या शोधामध्ये निघालेला हा बिबट्या विहिरीमध्ये पडला। बिबट्याला वाचवण्यासाठी ग्रामस्थांसह वन विभागाचे प्रयत्न। बिहारमधल्या नवादा इथे धर्माविषयी विचारणा केल्यामुळे तरुणाला मारहाण। एका तरुणाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू। नाव आणि धर्म विचारल्याच्या नंतर तरुणाला मारहाण। थायलंड आणि कंबोडियामधील संघर्ष थांबेल। दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या तणावावरती अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान। दोन्ही देश संघर्ष थांबवण्यासाठी तयार, ट्रम्प यांचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।